तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवनसूत हनुमान की जय जय श्री राधे श्याम सगळ्यांनी राधा राणी सरकार की गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याम नमः। अष्टक चालू असताना सगळ्यांनी गोड टाळी वाजवायची। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं कुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जीवे पिबत् स्वामृतमेव देवा गोविन्द दामोदर माधवी। श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। विग्रहाकिल गोपकर्णा मुरारी पादार्पित चेतवृत्ति दधारिकमोहवशानवोच गोविन्द दामोदर माधवी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। काय चालू आहे सर्वांनी?
वन्दे व्रजप्रियम् कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परम मंगलमय परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू
परमात्म्याची प्रतिवाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आज आपल्या कथेचा तृतीय दिवस. कितवा दिवस? 3 दिवस लगातार कोण येतंय कथा श्रवण करायला? 3 दिवस झाले आम्ही या धर्ममंडपामध्ये येतोय. आज जरा गर्दी वाढली, आनंद वाटला. गेले 3 दिवस झाले आमच्या दाभाडी नगरीमध्ये पुण्य पावन श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्री गोकुळनिवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि त्यातील ही 31 नंबरची श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा 31 नंबरची कथा आमच्या दाभाडी गावामध्ये फार मोठ्या उत्साहानं, श्रद्धेनं आणि भावयुक्त अंतकरणानं त्या ठिकाणी संपन्नतेच्या दिशेनं चाललेली आहे. जीवनाचं परम कल्याण करणारी जी कथा आहे, जीवनाची व्यथा दूर करणारी जी कथा आहे ती श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. मंचावरती उपस्थित संपूर्ण दिग्गज आणि गुणीजन, एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. सर्वांचे मनापासून आभार. आज कथेला ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य आमचे कुबेर भाऊ या ठिकाणी आज आलेले आहेत. अंतकरणपूर्वक आपलेही आभार. तुम्ही सर्व सज्जन श्रोता वर्ग दररोज या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी येत आहेत. मी काल तुम्हाला सांगून गेले होते, ज्यावेळी आम्ही कथेमध्ये बसतो नैमिषारण्यामध्ये, ज्यावेळी शौनकादिक ऋषी ज्ञानी आहेत, 88,000 ऋषी ज्ञानी आहेत, परंतु सूतजी महाराजांना म्हणतात, हे मुनिवर आम्ही अज्ञानी आहोत, आमचं अज्ञान तुम्ही दूर करा आणि आम्हाला भगवान परमात्म्याची जी वाङ्मयीन मूर्ती आहे, जी संपूर्ण साराचं ही सार आहे, ते भागवत तुम्ही आम्हाला सांगा. मला सांगा, ऋषी मुनी ज्ञानी असतात का नसतात? असतात की नसतात? उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडून. ऋषी मुनी, साधक, योगी ज्ञानी असतात की अज्ञानी असतात? ते ज्ञानी असतात, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली असते, ते ज्ञानी असतात. परंतु शौनकादिक ऋषी ज्ञानी आहेत, परंतु अज्ञानी होऊन कथा श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. काल आम्ही जो प्रसंग बघितला, कथा श्रवण करण्यासाठी स्वर्गातील देव आले, अमृत दिलं, पण कथा दिली नाही, त्यांना तसंच जावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, त्याग या सगळ्याचा विचार या ठिकाणी फार मनापासून केला. कालची कथा आवडली का सगळ्यांना? नाही आवडली? तुम्ही जेवण नाही आले का घरून? का उपवास आज कसला? आज वार कोण वार आहे मावशा? कोणता? हा, बुधवार का विठ्ठलाचा उपवास धरला का कोणी? आज एकादशी, चतुर्थी काहीच नाही महाराज. बोललं पाहिजे ना कथेमध्ये. कालची कथा आवडली का सर्वांना? काल काय श्रवण केलं आम्ही? वृत्त असणारी ज्ञान आणि वैराग्य, नारद महर्षींची भेट व्हावी भक्तीला, भक्तीनं स्वतःचं दुःख सांगावं नारद महर्षींना. आणि ज्यावेळी संत भेट जीवनामध्ये झाली त्यावेळी नारद महर्षींनी ज्ञान आणि वैराग्य यांना तारुणपण येण्यासाठी उपनिषदांचे पाठ केले. पण ज्ञान आणि वैराग्य तरुण झाले का? नाही झाले. पण सनत कुमारजींनी ज्यावेळी हरिद्वार तीर्थक्षेत्रामध्ये गंगा तटावरती श्रीमद भागवताचं पारायण केलं, श्रीमद भागवत कथा सांगितली, त्यावेळी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना आनंद झालेला आहे. ज्ञान आणि वैराग्य जे वृद्ध झाले होते त्यांना पुन्हा तरुण अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि परमार्थामध्ये असंच असतं बरं का. जा कधीतरी तुम्ही पंढरीच्या वारीला, आणि वारीला गेल्याच्या नंतर जे एखादा अभंग म्हणावा, एखादी गवळण म्हणावी, आणि ज्यावेळी अभंग गवळण चालू असतं ना महाराज, त्यावेळी जे वृद्ध असतात, ज्यांना चालताना पाय सुद्धा त्यांचे दुखतात, ती माणसं सुद्धा भजन चालू असेल की आनंदानं नाचतात. कोण? मग परमार्थामध्ये साधू संतांनी वर्णन केलंय. तो का म्हणे, वृद्ध होती रे तरुण,
हा परमा कीर्तन आणि प्रवचन या गोष्टी आहेतच अशा. कितीही वृद्ध व्यक्ती या ठिकाणी आला आणि भगवान परमात्म्याचं भजन त्या ठिकाणी सुरू झालं की अंतःकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये आम्ही रंगून जातो. आमचे पाय दुखतात की आमचं डोकं दुखतं आमच्या लक्षातून निघून जातं ज्यावेळी आम्ही कथा कीर्तन प्रवचन श्रवण करतो. पुण्य पावन कथा सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत. शौनकादिक ऋषींचा एक एक प्रश्न यावा आणि एका एका प्रश्नाचं उत्तर श्री सूतजी महाराजांनी द्यावं. ज्यावेळी सूतजी महाराजांनी श्रीमद भागवताचा श्री गणेशा केला. श्री गणेशा केल्याच्या नंतर श्रीमद भागवताचे 3 मंगलाचरण पाडले. 3 मंगलाचरण, 3 मंगलाचरणामध्ये संपूर्ण श्रीमद भागवत हे विस्तारलेलं आहे आणि भागवताची जी कथा आहे तिचा प्रारंभ ज्यावेळी कौरव आणि पांडवांचं युद्ध संपन्न झालेलं आहे. धर्म आणि अधर्म याचं युद्ध झालेलं आहे. अधर्मावरती धर्मानं विजय मिळवलेला आहे. महाभारताचं युद्ध संपलेलं आहे आणि महाभारताच्या अंतिम पर्वापासून श्रीमद भागवताचं प्रथम मंगलाचरण त्या ठिकाणी सुरू होतं. भागवत ग्रंथ त्या ठिकाणापासून आरंभ होतो. 3 मंगलाचरण केले. आजपासून आम्ही खरी कथा ऐकतोय. आजपासून ऐकतोय बरं का. कालपर्यंत आमचं सगळं स्वार्थाचंच चालू होतं. कथा ऐकल्याच्या नंतर जीवाला काय प्राप्त होईल यातच आपले 2 दिवस निघून गेले. मी तुम्हाला काल बोलून गेले ना, सूतजी महाराजांना चांगलं माहित होतं कलियुगामध्ये स्वार्थाशिवाय माणूस काही काम करणार नाही. आम्ही कथा श्रवण करतोय ना, 7 दिवस आम्ही इथं मोक्कार येणार, मोक्कार बसणार, मग आमचा फायदा काय? प्रश्न पडेल सगळ्यांना. परंतु याचं उत्तरही मी तुम्हाला काल दिलं. माईबाप, दिव्य जीव प्राप्त करून घ्यायचा असेल, दीर्घ जीवी होण्यापेक्षा दिव्य जीव प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रीमद भागवताचं श्रवण माणसानं करावं. महाभारताचा अंतिम जो पर्व आहे त्या पर्वापासून कथेला प्रारंभ करत आहात. कौरव आणि पांडव यांचं युद्ध संपलं. कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये विजय कोणाचा झाला? कोणाचा झाला? पांडवांचा. आणि विनाश कोणाचा झाला? कोणाचा? कौरवांचा विनाश त्या ठिकाणी झाला. धर्मराजा राजे झाले, कुंती माता राजमाता झाल्या. आनंद, सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला. धर्माचं राज्य आलं, धर्माचं राज्य आलं, सगळीकडे आनंद उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला. परंतु ज्यावेळी द्रौपदीची 5 पुत्र, अश्वत्थामानं द्रौपदीच्या 5 पुत्रांचा वध केला, मग त्याच्यानंतर अश्वत्थामा 5 पांडवांच्या दारात आले आणि दारात आल्याच्या नंतर द्रौपदीला कळालं की या अश्वत्थामानं माझ्या 5 पुत्रांचा वध केलेला आहे. 5 पांडवांनी त्या अश्वत्थामाचा अपमान केला आणि अपमान केल्याच्या नंतर आपल्या नगरातून अश्वत्थामाला हाकलून दिलेला आहे. ज्यावेळी हाकलून दिलं त्यावेळी प्रसंग असा घडला, अश्वत्थामांना ईर्षा निर्माण झाली. ईर्षा. आता आपला जर एखाद्याला अपमान केला, एक तर आपल्याला अपमान पचवायची क्षमता आपल्यामध्ये नाहीये. आपल्यापेक्षा ज्ञानी असो अज्ञानी असो कोणी जरी आपला अपमान केला तरी आपल्याला काय वाटतं? प्रचंड राग येतो, क्रोध उत्पन्न होतो, ईर्षा निर्माण होते समोरच्या व्यक्तीविषयी. बरोबर ना? राग येत नाही असा माणूस तुम्ही दाखवा मला, ज्याला रागच येत नाही. या जगाच्या पाठीवरती फक्त एक विभूती होऊन गेली, ज्या व्यक्तीचा आणि रागाचा काहीच संबंध नव्हता. ती व्यक्ती अधिकार संपन्न फक्त आणि फक्त एकच, पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि त्याच्यानंतर शांतीब्रह्म ही पदवी जर कोणाला दिली असेल तर माझ्या वारकरी संप्रदायाचं नाक आहेत. माझ्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी ज्यांचं नाव शोभून दिसतं असे संत सद्गुरू मारुती बाबा कुरेकर. माझ्या वाणीनं ते नाव घ्यावं एवढी माझी वाणी श्रेष्ठ नाही माईबाप, परंतु या जगाच्या पाठीवरती शांती ब्रह्म हल्ली कुणी राहिलंच नाही. एखाद्यानं थोडा अपमान केला ना आपण म्हणतो थांबतो, तोंडच काळ करतो. काय म्हणतो आपण? काय म्हणतो? पाठीमागच्या महिला मंडळ आवाज येत नाही का माझा व्यवस्थित? आपण काय म्हणतो? एखाद्यानं जर आपला अपमान केला थांब तुझं तोंडच काळ करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही दुसऱ्याचं काळ करायला जातो त्यावेळी स्वतःचं आधी काळ होतं. आम्ही दुसऱ्याचं तोंड काळ करायला जाणार, हात अगोदर कोणाचे काळे होणार?
हा, म्हणजे अगोदर आपलं काळ होतं मग आपण दुसऱ्याचं काय, मग आपण दुसऱ्याचं काळ करतो महाराज. अपमान पचवण्याची ताकद या जगाच्या पाठीवरती कोणाला नाहीये. अश्वत्थामाचा अपमान केलेला आहे 5 पांडवांनी आणि त्याला हकलून दिलेला आहे. अश्वत्थामाला प्रचंड क्रोध आला, राग आला, अरे माझा अपमान केला. त्याच्यानंतर त्यांना ईर्ष्या उत्पन्न झाली आणि ईर्ष्येमुळे अश्वत्थामानं उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. उत्तरा गरोदर आहे आणि गरोदरपणामध्ये अश्वत्थामानं उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. ब्रह्मास्त्र ज्यावेळी ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भात गेलं, उत्तरा 5 पांडव कुंती माता भगवान परमात्म्याला शरण गेलेले आहेत. भगवंता अश्वत्थाम्यानं गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. देवा यातून आमची सुटका करा, यातून आम्हाला वाचवा. भगवान परमात्म्याची आराधना केलेली आहे आणि भगवान परमात्म्यानं अगदी सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे आणि उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं विश्वाच्या मालकानं उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण केलेलं आहे. ज्यावेळी उत्तरा सुखरूप आहे, गर्भ सुखरूप आहे, ही गोष्ट कुंतीला कळाली. कुंतीला कळाली, 5 पांडवांना कळाली. कुंती माता भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्या आणि भगवान परमात्म्याच्या जवळ गेल्याच्या नंतर कुंती मातेनं हात जोडले. कुंती माता भगवान परमात्म्याच्या आत्या होत्या बरं का. कोण आत्या होत्या? भगवंता तुम्ही त्रिकाला बाधित ज्ञानी आहात, पण आतापर्यंत तुम्हाला मी ओळखलं नव्हतं. ज्यावेळी तुम्ही सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भात असणाऱ्या गर्भाचं संरक्षण तुम्ही केलं, निश्चितच हा गर्भ जो आहे तो पवित्र असला पाहिजे. भगवान परमात्म्यासमोर हात जोडले कुंती मातेनं. कुंती मातेला आता भगवान परमात्म्याचं खरं स्वरूप त्या ठिकाणी कळालेलं आहे. कुंती माता भगवान परमात्म्याला सांगतात, देवा तू विश्वाचा मालक आहेस. भगवंता तू या सृष्टीचा चालक मालक आहेस. उत्पत्ती, स्थिती आणि लय या सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात असतील देवा, तर या सगळ्या गोष्टी तुझ्या हातामध्ये आहेत. पण तरी सुद्धा तुझ्या लीला करत असताना तू आमच्या सोबत राहिला रे देवा. मला असं वाटतं पांडवांसारखं भाग्यवान या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणी नाही महाराज. कारण भगवान परमात्म्यानं मनुष्य जीवामध्ये अवतार धारण करून कौरव आणि पांडव यांच्या युद्धामध्ये अगदी आई लेकराचा जसा सांभाळ करते तसा भगवान परमात्म्यानं पांडवांचा आशीर्वाद म्हणून ते त्यांच्या पाठीमागे राहिलेले आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, महिला मंडळ, पुरुष वर्ग, ज्यांचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, त्यांच्या चुकून सुद्धा नादी लागायचं नाही. गीता आहे का आपल्या घरामध्ये? सगळ्यांच्या कोणाच्या कोणाच्या घरामध्ये गीता आहे? गीता कोणाच्या घरात आहे? गीता नावाची पोरगी नाही हो, पोरगी नाही, गीता. हा, अरे वा, छान, आनंद वाटला. गीता, त्या गीतेमध्ये अर्जुनाची मोह, माया, षडविकार, वासना, काम, क्रोध हे सगळं नष्ट व्हावं यासाठी भगवान परमात्म्यानं जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाचा आचार, विचार हा आमच्या जीवनामध्ये असावा. भगवान परमात्म्याचं चरित्र हे अलौकिक प्रकारचं चरित्र आहे. जीवाला सुख प्रदान करणारं चरित्र कुणाचं असेल तर ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही. नाहीतर काही काही महाभाग असं म्हणतात, महाराज भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या, मग आम्ही पण चोऱ्याच करावं का? काही काही लय आडमुठे असतात महाराज. कधी कोणता प्रश्न विचारतील ना सांगताच येत नाही. एक जण म्हणला, समुद्राला आग लागल्याच्या नंतर मासे कुठं जातील? काही डोकं लावायची गरज आहे का? समुद्राला आग लागल्याच्या नंतर मासे कुठं जातील? दुसरा म्हणला, मासे झाडावर चढते. मासे झाड. तिसरा म्हणला, अरे बावळट आहे का? मासे झाडावर चढाल ते का म्हशी आहे का? म्हणजे म्हशी झाडावर चढतात का? कुठं काय डोकं लावावं हे माणसाला अजून कळालेलं नाही. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर एक व्यक्ती माझ्याकडे आली, म्हणजे महाराज ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, तुमच्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराने एखादा दगड का चालू नये? त्याला माहीतच नव्हतं मी किती हुशार आहे. त्याला सांगितलं, ठीक आहे मी नाही तुला दगड चालून दाखवला, तिथून पुढं फक्त तू एक काम कर, चांगदेवचं
जसे वाघावरती बसून आले आणि हातात सापाचा चाबूक होता, तू वाघावर बसून ये, मी नाही भिंत चालवली तिथून पुढं. माणसाला कुठं डोकं लावं हे कळत नाही, पण ज्याचा मास्टर माइंड भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्याच्या घरामध्ये गीतेचा पाठ होतोय, नित्य नेमानं ज्ञानेश्वरीचं वाचन होतंय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा ज्याच्यावरती आहे, त्याच्या चुकूनही नादी लागायचं नाही. कारण 100 जणांपैकी एकही वाचला नाही आणि 5 जणांपैकी एकाच्या केसालाही धक्का लागला नाही. याला म्हणतात जाके राखो साया मार सके ना कोई, बाल बाका कर सके ना सब जग वैरी हो. देव राखे तया मारी न कोण, न मोडे काटा हिंडतावन, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आगाद निवाराया. कुंती मातेनं भगवान परमात्म्याची 26 श्लोकांमध्ये स्तुती केलेली आहे. भगवंता तू अकारण करुणावरून आले आहे, भक्त वंशल आहे. भगवान तू सर्व गुण संपन्न आहेस, जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा तू एकमेव आहेस. भगवंता माफ कर, मी तुला ओळखू शकले नाही रे देवा, पण आता मी तुला ओळखलंय. आणि कुंती मातेनं भगवान परमात्म्याची स्तुती करावी. नमस्ते पुरुषोत्तमादम ईश्वरं प्रकृती परम, अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिर्वस्थित, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवंता तुझा जो अधिकार आहे तो अधिकार मला कळाला, मी तुला ओळखलं नाही देवा. आणि बऱ्याचदा असंच होतं, आपल्याला देव शक्यतो ओळखता येतच नाही. कारण का, जीव ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या जवळ जातो, देव जीव असते तिचं नाव माया. मायेमुळे बसा, नाही तर एकेकाचा कानच कापून ने ना बसा. अजिबात बडबड करू देऊ नका. आपल्या शेजारी पाजारी जर कुणी बोललं ना, त्याला उठून इथं स्टेजवर बसायला. अजिबात कोणाला कथा संपेपर्यंत बोलू द्यायचं नाही. काय सांगत होते मी, काय चालू होतं, काय सांगत होते, माया. माया यदा कदाचित भगवान परमात्म्याची आणि आपली भेट झाली, पण सहजासहजी भगवंत आम्हाला कळत नाही. का तर दोघांच्या मध्ये माया असते. माया, ती माया भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ देतच नाही. मायेनं माणूस इतका गुरफटला गेला, मायेमध्ये माणूस इतका विलीन झालेला आहे. माया म्हणजे नक्की काय, संसार आहे ना, हा संसार पूर्ण मायेनं भरलेला आहे. जे आपण बघतोय, जो मिथ्य संसार आहे, तो संपूर्ण मायेनं भरून गेलेला आहे. या जगाच्या पाठीवरती सर्वत्र काय असेल तर ती माया आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, पैसा माझा, गाडी माझी, बंगला माझा, हे ते सगळं करता करता या मायेमध्ये जीव एवढा गुरफटून गेला. पण मायेच्या पलीकडे बघितलं तर भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. अहो भगवान परमात्मा, तुम्हा आम्हाला कळत नाही हा भाग सोडा. लक्षपूर्वक आहे का, भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला कळेल हा भाग सोडा. जिच्या पोटी भगवान परमात्म्यानं जन्म घेतला त्या आईला सुद्धा भगवान परमात्मा कळाला नाही. गोस्वामी तुलसीदासजी गीत रामायणामध्ये याचं फार सुंदर वर्णन करतात. सुजान ही जेही जेही देहु नाही, सुजान ही जेही जेही देहु नाही, सुजान हो देही जय देही नाही, सुजान हो देही जय देही नाही, सुजान ही देही जेही देहु नाही, सुजान
राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय टाळी वाजवा सर्वांनी. कळतंय टाळी वाजवायचं कळतंय. हळूहळू हळूहळू ज्ञानगंगा मस्तिष्कामध्ये जायला लागली. भगवान परमात्मा जिच्या उदरामध्ये होता, जिच्या पोटी भगवान परमात्म्यानं जन्म घेतला, जिच्या अंगणामध्ये भगवान परमात्मा खेळले, त्यांना सुद्धा देव कळाले. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी गीत रामायणामध्ये याचं वर्णन केलं, फार गोड केलंय. सुजान ही जी देहू जनाही जानत तुम्हाही जानत तुम्हाही तुम्ही हो जाई. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. तुलसीदास महाराजांचे जे वाक्य आहेत ना रामायणातले, ही वाक्य सहजासहजी आमच्या लक्षामध्ये येत नाही. ती भाषा थोडी वेगळ्या पद्धतीने तुलसीदास महाराजांनी सांगितलेली आहे. पण जिच्या अंगणामध्ये भगवान परमात्मा खेळले तिला सुद्धा कळाले नाही. कुंती माता म्हणतात, देवा पण आता ज्यावेळी उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडल्याच्या नंतर सूक्ष्म जीव धारण करून तू उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण केलेलं आहे, मला कळलेलं आहे तू विश्वव्यापक आहे. प्रांजल महाराजांना कथा संपेपर्यंत या स्टेज वरती बसून ठेवायचं का नाही, का अर्ध्यातूनच अटॅकचा झटका येऊन वरती न्यायचं? सत्ता कुणाची आहे? कुणाची सत्ता आहे? आता मी जाणार, आता हे उगत तुमचंच सांगितलं बरं का मी, पण उगत तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावर घेऊन सांगितलं. मी जायला आणि तुम्ही का राहायला आले का सगळे इथं? आपल्याला इथून कधी न्यायचंय आणि परत जन्माला कधी घालायचंय हे आमचं कर्म ठरवतं. पण इथं जन्माला कधी घालायचं आणि घेऊन कधी जायचं त्या भगवान परमात्म्याची सत्ता. भगवंता, हे विश्व आहे ते तुझ्या सत्तेशिवाय शून्य आहे. जसं तुझ्या मनामध्ये येतं तसं घडतं. कुंती माता म्हणतात, देवा मला तुझं खरं स्वरूप कळालेलं आहे. भगवान परमात्मा कुंती मातेसमोर हात जोडतात. आत्याबाई, ही उलटी गंगा कस काय व्हायला लागली? कालपर्यंत मी तुमच्या पाया पडत होतो, कालपर्यंत तुम्ही मला लेकरू लेकरू म्हणून तोंडावरून हात फिरवत होते, आणि आज अचानक उलटी गंगा व्हायला लागली, तुम्ही माझ्या पाया पडायला लागले. असं का? असं का? तुम्ही का मला श्रेष्ठत्व मला देताय? वास्तविकतेनं तुमच्या समोर मी श्रेष्ठ नाही आत्या, परंतु ऐका, तुम्ही माझं श्रेष्ठत्व जाणलं, मग काय देऊ कुंती माता तुम्हाला? कुंती माताला भगवान परमात्मा म्हणतात, कुंती माता तुम्ही माझं श्रेष्ठत्व जाणलं आहे, तुम्ही मला ओळखलं आहे, माया तुमच्यातून नष्ट झालेली आहे. बोला आता तुम्हाला काय द्यावं? मला सांगा, महिला मंडळ पुरुष वर्ग, यदा कदाचित देवानं आपल्यावरती कृपा केली, भगवान परमात्म्याची आपल्याला भेट झाली आणि देवानं स्वतः विचारलं, बोला तुम्हाला काय काय पाहिजे? काय काय मागणार तुम्ही देवाकडे? मागणार, देवा मला एखादा सोन्याचा हंडा सापडू दे लय मोठा, देवा माझा मोठा बंगला होऊ दे, मुंबईमध्ये फ्लॅट होऊ दे, माझ्याकडे फॉर्च्युनर गाडी येऊ दे. जीवाच्या मागण्या आहेत महाराज. पण ज्यावेळी कुंती मातेनं भगवान परमात्म्यासमोर हात जोडले, दोन्ही डोळे भरवून आले, दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या, भगवान परमात्म्यासमोर कुंती मातेनं काय मागितलं ऐका.
द्विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनाय स्यात् पुनर्भक्त दर्शन. भगवान परमात्म्याकडे कुंती मातेनं काय मागितलं? भगवान परमात्मा द्विपदम संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु, हे जगद्गुरु शाश्वत दुःख मला दे. कुंती मातेनं भगवान परमात्म्याकडे फक्त दुःख मागितलं नाही, शाश्वत पद्धतीचं दुःख सांगितलं. शाश्वत दुःख कुंती मातेनं मागितलं. भगवंता, वास्तविक विचार केला ना, द्रौपदीचं आणि कुंती मातेचं जे जीवन आहे ते जीवनभर दुःखातच गेलं महाराज. कुंती मातेनं भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलं, परंतु कुंती माता म्हणतात, देवा आज मी राजमाता झाले, माझा पुत्र राजगादीवरती बसला, देवा तुमचं स्वरूपही माझ्या लक्षामध्ये आलं. पण भगवंता एक सांगेल, माझ्याकडे सुख आलं आणि तुम्ही द्वारकेला निघाले. भगवंता, जोपर्यंत आमच्यावरती दुःख होतं, जोपर्यंत माझ्यावरती माझ्या लेकरांवरती जेवढं दुःख आलं, त्या दुःखाचा संहार करण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत होतात आणि आज क्षणिक सुखाची प्राप्ती आम्हाला झाली, सुख आमच्याकडे आलं आणि भगवंता तू आमच्यापासून दूर चालला. देवा, ते सुख आम्हाला नकोय जे तुझ्यापासून आम्हाला दूर करेल. हे संत महात्म्यांचं सुद्धा मागणं आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा आगी लागोत या सुखा जेणे हरी नाही मुखा. देवा, माझ्या त्या सुखाला सुद्धा आग लागावी ज्या सुखामध्ये मला तुझं भजन होणार नाही. भगवंता, तू दिलेलं सगळं आहे माझ्याकडे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा दाभाडीकर, लाख संपत्ती आहे आमच्या जीवनामध्ये, पैसा, धन, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य, वैभव, सुख, समाधान सगळं आहे. पण त्यामध्ये जर आम्ही देवाचं नाव घेत नसू तर आमच्या सगळ्या ऐश्वर्य आणि वैभवाला सुद्धा आग लागली पाहिजे. आग. पावन है हरि राम वंदे, पावन है हरि राम, पावन है हरि राम वंदे, पावन है हरि राम, पावन है हरि नाम वंदे, पावन है हरि नाम. जो जाए निज धाम, जो जाए निज धाम, पावन है हरि नाम वंदे, पावन है हरि
सुख पाए जीवन देवो सब सुख पाए जीवन देवो सब सुख पावे जीवन देवो सब सुख पाए जाएगा निज धाम जाएगा निज धाम पावन है हरि नाम हरि बोल पावन है हरि या बात. भगवान परमात्म्याचं नाव या जगाच्या पाठीवरती फार पुण्यवान असणारं भगवान परमात्म्याचं नाव आहे. पण देवा, तू जर आम्हाला सोडून गेला देवा, सुख आमच्या पदरी येईल, धन संपत्ती पैसा सगळं आमच्या पदरी पडेल देवा, पण तुझं दर्शन आम्हाला होणार नाही. महिला मंडळ या जगाच्या पाठीवरती इतिहास बनला. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात एक नंबरचं उच्च पदाचं मागणं जर कोणत्या माई माऊलीनं भगवान परमात्म्याकडे केलं असेल तर त्या मातेचं नाव आहे माता कुंती. कारण असं कुणीच नाही ज्याला असं वाटतं की माझं जीवन दुःखमय असावं. कुणाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये दुःख असावं? इथं बसलेले पाठीमागच्या महिला मंडळ झोपल्या का? झोपल्या नाही ना कुणी? हा, झोपल्या नाही? झोप नाही लागली ना? झोप लागली ना शेजारच्याला असं डावचायचं. कुणाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये दुःख असावं? कुणालाच वाटत नाही. पण कुंती मातेनं भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलं. फक्त दुःख मागितलं नाही तर ते शाश्वत पद्धतीचं दुःख सांगितलं देवा. आणि बारकाईनं विचार केला, कुंती मातेचं जे जीवन होतं ते पूर्ण दुःखमय जीवन होतं. कारण लग्नाच्या अगोदर एका मंत्राच्या बळावरती एक मंत्र जप केला आणि त्या मंत्राचा प्रादुर्भाव असा झाला, लग्नाच्या अगोदरच कुंतीला पुत्र रत्न झाला. त्या पुत्राचं नाव आहे कर्ण. स्वीकार करेल का हा समाज माझा? मी तर पावित्र्य आहे, परंतु एका मंत्राचा जप केला, कर्णासारखा पुत्र तो नदीमध्ये सोडून दिला. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर तरुण वयामध्ये पंडू राजा सोडून गेले. तरुण वयामध्ये कुंती माता विधवा झाल्या. मग त्याच्यानंतर आपल्या पाचही लेकरांना घेतलं, हस्तिनापुरामध्ये गेल्या. मग तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा राज्य मिळालं नाही. राज्य नका का मिळेला, परंतु मान मर्यादा सन्मान ज्या पदाची अपेक्षा होती, ज्या पदाच्या त्या सन्मानित अशा पदावरती बसण्याच्या योग्य होत्या, ते पद सुद्धा मिळालं नाही. कुंती मातेचं पूर्ण जीवनच दुःखामध्ये गेलं. कुंती माता भगवान परमात्म्याला सांगतात, देवा आतापर्यंत माझं सगळं दुःख निवारण करण्यासाठी तू आलास. जेवढं दुःख समाजानं आम्हाला दिलं, कौरवांनी जेवढं दुःख आम्हाला दिलं, त्या सगळ्या दुःखामध्ये देवा आमच्या सोबत कुणी नव्हतं. माझी 5 लेकरं द्रौपदी आणि मी, आम्ही एवढेच होतो. पण भगवान परमात्मा करता करविता तू आहे. आम्ही कितीही संकट आलं तरी तुझं नाव घेणं आम्ही बंद केलं नाही. तुझं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाच्या जोरावरती बळावरती भगवान परमात्मा आम्ही तुझी आळवणी केली. आणि तू सदैव आमचे योगक्षेम दूर करण्यासाठी सदैव आमच्या पाठीशी उभा राहिला. गीतेमध्ये वर्णन आलं याचं. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवंता, ज्यावेळी माणूस जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नाव घेत असतो, सुखात तुम्हाला देव नाही आठवला चालेल आणि येरी सुखात आम्हाला देव आठवत नाही. ज्यावेळी दुःख येतं त्यावेळी दुःखामध्ये आम्हाला भगवान परमात्म्याची आठवण होते. मला सांगा महिला मंडळ, सुख में सुमिरन जो करे दुख काहे को. सुख में सुमिरन करे कोई दुख में करे न को. जो दुख में सुमिरन करे दुख काहे को. दुख
दुख काहे को दुख काहे को कबीरा काहे दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना दुख में सुमिरन करे सुनाए हो मेरे कबीरा दुख काहे हो दुख के सब साथी दुख में ना श्री राम मेरा नाम एक साजा दो जाना कोई सुख के साथी दुख में न कोई मेरा नाम तेरा नाम एक साजा दो जाना सुख के साथी दुख में न ताली वाली ना कुछ तेरा ना कुछ मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा ये जग जोगी वाला फेरा राजा हो या रंग सभी का अंत एक सा हो सुख के सब साथी दुख में न हो मेरे राम तेरा नाम एक साचा दो जान को जीवन आनी जानी छाया झूठी काया झूठी माया फिर काहे को सारी उमरिया पाप की गठरी धो सुख के सब साथी दुख में न हो सुखात सगळे तुमच्या सोबत राहतील माईबाप, पण ज्यावेळी जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात दुःख येईल ना त्यावेळी दुःखाचं निवारण करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये योगक्षेम दूर करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः तुमच्या समोर उभा राहील. आणि ज्याच्यावरती भगवान परमात्म्याची कृपा झाली तो काय करू शकतो? श्लोक सर्वांचा परिचित असेल. ज्याच्यावरती भगवंत कृपा करतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा झाली ना पांगळा सुद्धा पळू शकतो. भगवंताची कृपा झाली ना मुका सुद्धा बोलू शकतो. भगवंताची कृपा झाली ना अशक्य असणारी गोष्ट शक्य होत असते. पण कृपा कुणाची असते? भगवान परमात्म्याची. करता करवी तो आम्ही आहोत महाराज. परंतु ऐका ना, गोकुळ निवास ट्रस्टचा संकल्प आहे 108 कथेचा. निमित्त मात्र आम्ही आहोत. पण करता करविता ही कथा 108 कथेचा संकल्प पूर्ण करायचा की नाही ही कोणाच्या हातामध्ये? महाराज मला असं वाटतं माझ्या नामदेवरायांचा शतकोटी अभंगाचा संकल्प नामदेवरायांनी करावा आणि टेन्शन विश्वाच्या मालकाला यावं. नामा कलियुगामध्ये आयुष्यामध्ये आता कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये तू शतकोटी अभंग करशील कसं शक्य आहे? पण भगवंतानं स्वतः सरस्वती मातेला आदेश दिला, सरस्वती माते जा आणि माझ्या नामाच्या जिभेवरती तुम्ही बसा. सरस्वती मातेनं यावं, नामदेवरायांच्या जिभेवरती बसावं आणि नामदेवरायांनी केलेला संकल्प शतकोटीचे तुझे करीन अभंग. संकल्प केला नामदेवरायांनी, पण तो पूर्ण कुणी केला? भगवान परमात्म्याने. त्याच पद्धतीनं कार्य
करणारे आम्ही आहोत, पण कृपा कुणाची आहे? मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरे आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा सब काम हो रहा करता करविता भगवान परमात्मा आहे. कुंती माता देवाला सांगतात, देवा आतापर्यंत जेवढे दुःख माझ्यावरती आले ना, सगळ्या दुःखांचं निरसन करण्यासाठी भगवान परमात्मा तू माझ्या पाठीशी उभा होतास. पण तू देवा, तुम्ही द्वारकेला जाऊ नका. तुम्ही द्वारकेला गेले तर आम्हाला दुःख जास्त होईल. भगवंता तुम्ही द्वारकेला जाऊ नका. सर्वांनी अट्टहास केलेला आहे. भगवान परमात्मा द्वारकेला काही दिवस गेले नाही. काही दिवस कुंती माता आणि 5 पांडव, द्रौपदी माता यांच्या समवेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा राहिले. कोण सांगतंय कुणाला? कोण सांगतंय कुणाला? सूतजी महाराज सांगतात शौनकादिक ऋषींना. ऋषीवर ज्यावेळी सर्वांनी विनंती केली, भगवान परमात्मा द्वारकेला गेले नाही. आणि एक दिवस काय झालं? मध्यरात्रीचा प्रहर होता आणि मध्यरात्रीच्या प्रहरामध्ये भगवान परमात्मा असं शतपावली करत होते. आपण शतपावली कधी करतो? जेवायच्या आधी, जेवणानंतर आपण शतपावली करतो. भगवान परमात्मा असं राऊंड मारत होते, शतपावली करत होते, थोडं चालत होते. आणि भगवान परमात्मा चालत 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 असताना भगवान परमात्म्याला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज. कोण रडतंय? मध्यरात्रीची वेळ आहे, कोण रडतंय? भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर बघतात तर काय, ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर, धर्मराजा, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. ज्येष्ठ राजा धर्मराजा रडतायत. भगवान परमात्म्याला धर्माला जवळ घेतलं. धर्मा का रडतोस रे? धर्मानं देवासमोर हात जोडले. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा भगवंता, थोडा मोह मला उत्पन्न झाला, राजगादी असावी असं वाटलं. भगवान परमात्म्या धर्मराजा सांगू लागले, देवा
मनामध्ये थोडासा मोह उत्पन्न झाला. मलाही राजकारभाराचा हव्यास झाला. मलाही वाटत होतं दुर्योधनासारखी राजगादी मला सुद्धा प्राप्त व्हावी. परंतु देवा, मोह मी केला, परंतु त्या मोहाचा जो उपभोग आहे, त्या मोहाचा प्रादुर्भाव जो आहे, तो सगळा प्रादुर्भाव देवा माझे 100 चुलत भाऊ मेले रे. युद्ध प्रसंगी माझ्या समोर जे गुरुजन होते, जे आप्तिष्ट होते, जे नातेवाईक होते, देवा माझ्या थोड्याशा छोट्याशा मोहापायी मी त्यांना गमवलं. माझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झालाच नसता देवा, पैशाची लालच माझ्या मनामध्ये आलीच नसती, राजगादीची लालच माझ्या मनामध्ये आलीच नसती, तर माझे चुलत भाऊ गेले नसते, जेवढे गुरुजन आहेत ते गेलेच नसते. देवा मी पापी आहे, मला पश्चाताप होतोय देवा, माझ्यामुळे युद्ध झालं. भगवंता मी काय करू? त्यावेळी भगवान परमात्म्यानं धर्मराजाची समजूत काढली. धर्मा, अरे ऐक धर्मा. भगवान परमात्मा हसू लागले आणि धर्मराजाकडे बघितलं. धर्मा, अरे युद्ध प्रसंगी जी अवस्था अर्जुनाची झाली होती, अर्जुनाला युद्ध करू वाटत नव्हतं का? समोर गुरुजन आहेत, समोर माझे भाऊ आहेत, आणि गुरुजनांसोबत भावांसोबत युद्ध करणं बरोबर आहे का? ते चुकीचं आहे. भगवान परमात्म्यानं अर्जुनाची मोहमाया नष्ट करण्यासाठी जे गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. महाराज, गीतेचं तत्वज्ञान एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे, गीतेपेक्षा श्रेष्ठ या जगाच्या पाठीवरती काही नाही. म्हणून माई बावल्या हो, गीता आम्हाला नाही वाचता आली हरकत नाही, परंतु ती गीता आमच्या घरामध्ये कमीत कमी पूजनाच्या ठिकाणी असावी, आमच्या देवाऱ्यामध्ये गीता असावी. गीतेचं जे स्थान आहे ना, ते किती उच्च कोटीचं आहे. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये गीता होती, आणि गीता होती, बऱ्याच देशातली लोक त्या ठिकाणी आली होती, आणि त्या लोकांनी एकतर भारत देश, सगळ्यांना असं वाटतं भारत देशातल्या लोकांना काही कळतच नाही, भारताच्या लोकांना काही कळतच नाही. दुसऱ्या देशातली लोक त्यांनी काय केलं? आपली गीता आहे ना, आपल्या गीतेचा अपमान व्हावा याच्यासाठी गीता सगळ्यात खाली ठेवली, सगळ्यात खाली ठेवली. सगळ्यांना वाटलं स्वामी विवेकानंदांना आता राग येईल, पण स्वामींना रागच आला नाही. स्वामी हसू लागले. बऱ्याच जणांनी कारण विचारलं, का हो तुमचा धर्मग्रंथ गीता आहे आणि ती गीता तर आम्ही खाली ठेवलेली आहे, तुम्हाला अपमान काही वाटत नाही का? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगावं, ऐका, तुम्हाला जर एखादं घर बांधायचं असेल आणि घर बांधण्याच्या वेळी जर तुमच्या घराचा पायाच पक्का नसेल, पाया पक्का नसेल, तर घर उभं राहील का? मला सांगा ना महिला मंडळ, पुरुष वर्ग, घरचा पाया जर कच्चा असेल, घर उभं राहील का? म्हणले, जी गीता तुम्ही खाली ठेवलेली आहे ना, ती गीता म्हणजे सगळ्या ग्रंथांचा पाया आहे. गीता खाली सुखरूप आहे, म्हणून त्यावरती जेवढे ग्रंथ आहेत तेवढे सगळे सुखरूप उभे आहेत. मला राग आला नाही. संपूर्ण ग्रंथांचा पाया कोण आहे? तर गीता आहे. मग त्यातल्या एकाला लय राग आला, त्यानं पटकन गीता उचलली मध्यभागी ठेवली. आता तरी स्वामींना राग येईल, पण स्वामी पुन्हा हसायला लागले. स्वामींनी प्रश्न विचारला, तुम्ही परत का हसता? स्वामींनी सांगितलं, तुम्हाला चंदनाचं झाड माहिती आहे का? चंदनाचं झाड माहिती की? तर सगळ्यांना त्याला कोळशे येतात. हा, कोळशे येतात का इकडे चंदनाच्या झाडाला? मग काय येते? शेंगा, हरभरे, काय येतं? चंदनाचं झाड तर सगळ्यांना माहित असेल ना. हा, चंदनाच्या झाडाकडे जर आपण गेलं तर बरोबर चंदन कुठे असतं? झाडाच्या मध्यभागी असतं, बरोबर. चंदन हे झाडाच्या मध्यभागी असतं, पण मध्यभागी असणाऱ्या चंदनाचा सुगंध, तो सुगंध म्हणतो का? नाही बाबा, आता मी मध्यभागी, मग वरती सुगंध देणारच नाही, खाली बुडाला सुगंध देणारच नाही, असं म्हणतो का तो सुगंध? नाही म्हणत. चंदन झाडाच्या मध्यभागी असतं, परंतु त्या मध्यभागी असणाऱ्या चंदनामुळे वरच्या झाडालाही शोभा आहे आणि खालच्या झाडालाही शोभा आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ती चंदन म्हणजे आमची गीता आहे, मध्यभागी आहे, तिचा सुगंध वरच्या ग्रंथांमध्येही दरवळतोय आणि खाली जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये सुद्धा गीतेचा सुगंध दरवळतोय. गीता 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 वाचे म्हणती, गीता 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 वाचे म्हणती, गीता 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 वाचे म्हणती, गीता 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 वाचे म्हणती.
क्या बात आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानरा. त्यातल्या एकाला राग आला आणि त्यानं मधली गीता काढली, सगळ्यात वर ठेवून दिली. त्याला वाटलं आता तरी स्वामींना राग येईल, पण स्वामींना तेव्हाही राग आला नाही. स्वामी पुन्हा हसायला लागले. स्वामी आता स्वामी हसायला लागले, बाकीच्यांना राग आला. गीता खाली ठेवली तरी श्रेष्ठ, मध्यभागी ठेवली तरी श्रेष्ठ. राग आला आणि त्यांनी अशी रागाच्या भरात बसकन गीता उपसली, सगळ्यात वर ठेवून दिली. राग आल्या माणूस कुठं काय करतं, कुठं काय करतं. आम्हाला राग आल्या आम्ही काय करणार, इकडून उचल तिकडं आपट, हे आमचं काम आहे. हा राग आला त्याला बसकन गीता उचलली ठेवली सगळ्यात वर. स्वामींना राग आला नाही. स्वामी हसत म्हटले, एखादं मंदिर बांधा तुम्ही, मंदिर सगळं सोन्याचं करा, पण त्या मंदिराला जर तुम्ही कळसच दिला नाही ना, त्या मंदिराला शोभा आहे का? कसा का होईना, परंतु मंदिराला कळस असला की त्या मंदिराला शोभा आहे. हे सगळे धर्मग्रंथ आहेत ना, ते मंदिर आहे. आणि या सगळ्या धर्मग्रंथांचा जो शोभिवंत कळस आहे, तो कळस म्हणजे आमची गीता आहे. म्हणजे गीता एवढी श्रेष्ठ आहे. भगवान परमात्म्यानं अर्जुनाची मोहमाया नष्ट करण्यासाठी जे गीतेचं तत्वज्ञान सांगितलं, भगवान परमात्मा म्हणतात, धर्मा, अरे जे मी अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाची युद्धभूमीच्या वेळी जशी स्थिती झाली होती तीच स्थिती आता तुझी झालेली आहे. आता तुला सुद्धा ज्ञानोपदेश करावा लागेल. त्यावेळी धर्मराजानं भगवान परमात्म्याला सांगावं, भगवंता मला वाटतंय माझ्यामुळे माझ्या भावांचा जीव गेला, माझ्यामुळे संपूर्ण गुरुजनांचा संहार झाला, माझ्यामुळे अनेक बायका विधवा झाल्या, माझ्यामुळे अनेक पशुपशुवादिकांची हत्या झाली. का तर राजाचा जो मोह आहे तो मला झाला, मला धन संपत्ती पाहिजे होती, मोह माझ्या मनामध्ये झाला देवा. पण ऐक ना देवा, आता मला ज्ञान ग्रहण करायचं आहे. पश्चाताप करू लागला धर्मराजा. त्यावेळी भगवान परमात्म्यानं धर्मराजाला सांगितलं, धर्मा ऐक, धर्मा तुला शिष्यत्व करायचंय ना, तुझी मोह माया नष्ट करायची आहे ना. कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती जे भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत, त्या भीष्माचार्यांकडे आपण जाऊया. धर्मराजा, पाचही पांडव, कुंती माता, द्रौपदी माता आणि भगवान परमात्मा शरपंजरी पडलेले भीष्माचार्य त्यांच्या जवळ गेले युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्रावरती. आणि कुरुक्षेत्रावरती गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, सर्वांनी भीष्माचार्यांना हात जोडले. महिला मंडळ, पुरुष वर्ग, या जगाच्या पाठीवरती भीष्माचार्यांचा अधिकार एवढा होता, इच्छा मरण ज्यांच्या वाट्याला होतं, इच्छा आली तरच मरण, नाहीतर भीष्माचार्यांचं नाव जरी घेतलं तरी यमाचा असं धोतरच निष्ठत होतं. डायरेक्ट यमाला असा थरथर थरथर काप सुटत होता. एवढा अधिकार भीष्माचार्यांचा होता. दुसऱ्याचं मरण चुकवण्याचं सामर्थ्य भीष्माचार्यांकडे होतं. मला सांगा, मळ्यात काम करता करता आपल्याला जर एखादा काटा मोडला तर आपण विठ्ठल विठ्ठल देवाचं भजन करू का? हा, आपण देवाला शिव्या देऊ बाबा, पण देवाचं भजन करणार नाही. शिव्या देऊ आम्ही देवाला, पण देवाचं भजन करणार नाही. पण भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तरी मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव होतं, इच्छा मरण होतं. पाचही पांडव धर्मराजाच्या जवळ, धर्मराजाला घेऊन भीष्माचार्यांच्या जवळ गेले, हात जोडले. भीष्माचार्य, तुमचा अधिकार फार मोठा आहे. भीष्माचार्य, तुम्ही त्रिकाला बाधित ज्ञानी आहात. भगवान परमात्म्याच्या सुद्धा जन्म आणि मरण हातामध्ये नाही, पण भीष्माचार्य इच्छा मरण तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर ठरवलं मरायचंच नाही तर तुम्ही मरू सुद्धा शकत नाही. भीष्माचार्य, धर्मराजानं पाय टेकवले आणि धर्मराजानं भीष्माचार्यांसमोर हात जोडला. भीष्माचार्य, ऐका ना, मला उपदेश हवा आहे, मला उपदेश करा. त्यावेळी शरपंजरी पडलेले भीष्माचार्य राजा धर्माला 5 प्रकारचं जे ज्ञान आहे, 5 प्रकारचा उपदेश करतात. तो कसा उपदेश करतात? राजा, तुला तुझ्या जीवनाचं सार्थकत्व करायचं असेल तर मी सांगतो तसं कर. काय कर? दान धर्मी, यज्ञ धर्मी, मोक्ष धर्मा विभागय, श्री धर्मान भागवत धर्म
समाव्यासयोगतः भीष्माचार्यांनी 5 प्रकारचं ज्ञान सांगितलं, 5 प्रकारचा उपदेश केला. राजा धर्माला सांगितलं, राजा धर्मा आई जीवनामध्ये तुला जर तुझ्या अंतःकरणामध्ये सोज्वळता हवी असेल तर तू दान धर्म कर. उपदेश कोण कोणाला करते? भीष्माचार्य करतात राजा धर्माला. तू दान धर्म कर. आणि जीवनामध्ये माणसानं दान धर्म केला पाहिजे बरं का. काही लोकांची अशी मानसिकता असते, मी जर सप्त्याला वर्गणी दिली तर माझे 500 रुपये कमी होतील, मी जर दान केलं तर माझ्या दानामध्ये खंड पडेल, माझ्याकडचं धन कमी होईल. पण महाराज परमार्थ क्षेत्र हे असं आहे, तर इतनो मनोजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, असे सकळ ज्ञानोबरांचे उद्गार आहेत. जिथं द्यावं तिथं माणसानं दिलंच पाहिजे. पण गावात जर एखादा सप्ताह असेल, पावती बुक रोज म्हणावं लागतं, पावती फाडा, पावती फाडा, पावती फाडा. काही जण म्हणतात 11 रुपयाची पावती फाडा. 11 रुपयाची पावती करतात आणि म्हणतात महाप्रसादाला नक्की येऊ बरं का, शेवट हिशोब नक्की घेऊ बरं का. आणि पावती कितीची फाडतात? फक्त 11 रुपयाची. असा काहींचा स्वभाव आहे. दान धर्म केला पाहिजे महाराज. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोष. भगवंतानं हात दिलेत ना, या हातानं दान केलं पाहिजे. परमार्थ जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वीच करी कमवलेलं धन. भीष्माचार्य धर्माला उपदेश करतात, दान धर्म करत जा. दुसरा उपदेश केलेला आहे राजधर्म. आई लेकराची जशा पद्धतीनं काळजी घेते, आता तू राजा झालेला आहेस. स्वतःच्या जीवापेक्षा तू सगळ्यात अगोदर तुझ्या प्रजेचा विचार करायचा. दुसरा उपदेश केलेला आहे राजधर्माचा. तिसरा उपदेश केलेला आहे मोक्षाचा. जीवनामध्ये आलास सत्संग कर, परमार्थ कर, भगवंताचं नाव घे, ज्याने तुला मोक्ष प्राप्त होईल. चौथा उपदेश केलेला आहे श्री धर्म जप. स्त्री धर्म जप, स्त्रीचा आदर कर. पण भीष्माचार्य ज्यावेळी सांगू लागले ना स्त्रीचा आदर कर, त्यावेळी शेजारी असणाऱ्या द्रौपदी मातेला हसू आलं. द्रौपदी माता हसायला लागल्या. भीष्माचार्यांचं लक्ष गेलं द्रौपदीकडे. द्रौपदी का हसते? द्रौपदी म्हणले भीष्माचार्य काही नाही, चालू द्या म्हणलं तुमचं, तुम्ही फार सुंदर सांगतात, चालू द्या तुमचं. भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी तू वेड्यात कोणाला काढते? अगं 5 पांडवांची पत्नी आहेस तरी सुद्धा तू पतिव्रता आहेस, भगवंताची बहीण आहेस, तू सामान्य स्त्री नाहीये, तू पतिव्रता आहेस. तू हसली का? त्याचं कारण मला सांग. त्यावेळी द्रौपदीनं सांगितलं भीष्माचार्य तुम्ही म्हणताय स्त्रीचा आदर कर, परंतु ज्यावेळी भर दरबारामध्ये दुःशासनानं माझे केस धरले, फरफर ओढत मला राज दरबारामध्ये आणलं, मला मांडीवरती बसण्याचा आदेश दिला, सगळ्यात अगोदर तुमच्यासमोर हात जोडले होते भीष्माचार्य मला वाचवा. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा उपदेश? त्यावेळी कुठे गेलं होतं तुमचं तत्वज्ञान? काय करत होता तुमचा विचार? माझा मान ज्यावेळी खंडित झाला होता, माझ्या मानाला स्पर्श झाला, माझं पातिव्रत्य भंग
सगळ्यात अगोदर हात जोडले भीष्माचार्य. त्यावेळी तुमचा हा उपदेश कुठे गेला होता? भीष्माचार्य सुद्धा निशब्द झाले, शांत झाले भीष्माचार्य. हात जोडले द्रौपदी समोर, हात जोडले. द्रौपदी, ज्यावेळी तू माझ्याकडे मदत मागण्यासाठी आली, दुःशासनानं तुझे केस धरले, फरफर फरफर ओढत राजसभेमध्ये तुला आणलं. द्रौपदी सांगू, मी कौरवांच्या घरचं अन्न खाल्लं होतं, कौरवांच्या घरचं अन्न खाल्लं, त्यांचं अन्न खाल्लं तर माझी बुद्धी सुद्धा तशीच झाली. परंतु अर्जुनानं ज्यावेळी अस्त्रशस्त्रानं प्रहार केला माझ्यावरती, बाण अंगामध्ये घातले, त्यावेळी दूषित रक्त बाहेर पडलं आणि माझ्या अंतःकरणामध्ये सात्विकता आली. म्हणून मी हा उपदेश धर्माला करतोय. भीष्माचार्य सांगितले, भीष्माचार्य धर्माला उपदेश करू लागले, स्त्रीचा आदर कर आणि धर्माची जोपासना कर, धर्माचं पालन कर. जीवनामध्ये आलो ना महाराज, आम्ही आमच्या धर्मासाठी जागं राहिलं पाहिजे, धर्म आम्ही आमचा टिकवला पाहिजे. अहो, समुद्रामध्ये जेवढं पाणी नाही ना, तेवढं रक्त माझ्या मावळ्यांनी स्त्रीच्या संरक्षणासाठी या मातीमध्ये, या भारत मातेच्या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घातलंय. कशासाठी? आमच्या इज्जतीसाठी मावळ्यांनी एवढं रक्त या महाराष्ट्राच्या पुण्यवान मातीमध्ये खर्च केलंय. त्याची जाण आपण कधीतरी धरली पाहिजे महाराज. परंतु आम्ही धर्माचं कार्य करणार नाही. आम्ही आमच्या संसारामध्ये एवढे गुरफटवून गेलो, एवढे गुरफटवून गेलो. परंतु ज्यांनी ज्यांनी या कष्ट केलेत माझ्या राजाने, कष्ट केलेत माझ्या राजाने, जय हो. जाण त्याची तुम्हारा उद्या रे, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाण त्याची तुम्हारा उद्या रे, कष्ट केलेत माझ्या राजाने, जय हो. जाण त्याची तुम्हारा उद्या रे, स्वराज दिले जनतेला, स्वराज दिले जनतेला, जातीवातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाण त्याची तुम्हारा उद्या रे. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे, हिंदवी स्वराज दिले रयतेला, जाण याची जरा राहू द्या रे, कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत वाटू नका रे. या भूमीमध्ये समुद्रात जेवढं पाणी नाही, तेवढं कष्ट, तेवढं रक्त या भारत मातेच्या समर्पणासाठी, भारत मातेच्या सुरक्षेसाठी सीमेवरचे जवान धर्म जोपासला. धर्म जोपासत असताना धर्माचं संरक्षण आम्ही केलं पाहिजे. आणि धर्माचं संरक्षण करण्याची शिकवण भीष्माचार्य धर्माला देतात. राजा, तू धर्माची जोपासना कर. आता मात्र प्राणकंठापर्यंत आलेला आहे. भगवान परमात्म्याला भीष्माचार्य म्हणतात, देवा ऐका, आता मला प्राण त्याग करायचा आहे, मी सदैव वैकुंठाला जाणार आहे, मला जावंसं वाटतंय आता देवा, पण माझी एक मुलगी आहे, त्या मुलीसोबत तुम्ही तेवढं लग्न करा. सुज्ञ ऐकणारी मंडळी म्हणतील, अखंड ब्रह्मचारी कोण? भीष्माचार्य. त्रिकाला बाधित ज्ञानी कोण? भीष्माचार्य. मग भीष्माचार्यांची पोरगी कुठून आली? ज्यांना महाभारत माहीत असेल ना, त्यांना हे प्रश्न पडतील. परंतु भीष्माचार्यांना
कुठली मुलगी अपेक्षित होती? भीष्माचार्य म्हणतात, देवा माझी बुद्धिरूपी जी मुलगी आहे ना, त्या बुद्धिरूपी मुलीशी एकदा तुम्ही लग्न करा, म्हणजे माझी बुद्धी तुम्ही तुमच्याकडे घेऊन टाका. आतापर्यंत या बुद्धीनं फार वाईट काही केलं, दुर्जनाच्या घरचं अन्न खाल्लं, पण ही बुद्धी तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा. भगवान परमात्म्याच्या समोर भीष्माचार्यांनी स्वतःचा प्राण सोडला. पाचही पांडवांना फार दुःख झालेलं आहे, कुंती मातेला सुद्धा दुःख झालेलं आहे, परंतु त्या दुःखातही एक आनंदाचा क्षण म्हणजे भीष्माचार्य गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला निघून गेले आणि द्वारकेला निघून गेले. परंतु इकडे काय झालं? भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण करून ज्या उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण केलं होतं, जो उत्तरेचा गर्भ माझ्या भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूप धारण करून सांभाळला होता, त्या उत्तरेला पुत्र रत्न झालेला आहे आणि त्या पुत्राचं नाव ठेवलेलं आहे विष्णुरात. विष्णुरात म्हणजेच राजा परीक्षिती. ज्या राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी शुक मुनींनी श्रीमद भागवत ज्यांना सांगावं, त्या परीक्षिती राजाचा जन्म झालेला आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे. कुंती मातेला फार आनंद झाला, पाचही पांडवांना प्रचंड आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये ते एवढंच लेकरू, एवढाचा परीक्षिती, एवढंच ते विष्णुरात, ते बघतंय अरे गर्भात ज्यानं मला संरक्षण माझं केलं होतं, सगळे चेहरे दिसतात, पण गर्भात ज्यानं माझं संरक्षण केलं होतं तो काही मला दिसेना, तो मला दिसेना. सगळे यायचे लेकराला बघायचे, सगळे यायचे लेकराला बघायचे. गोंडस लेकरू, ते छोटस गोंडस लेकरू, सगळे यायचे बघायचे. पण त्या छोट्याशा बालकाला प्रश्न पडला, ज्यानं मी गर्भात असताना माझं संरक्षण केलं, तू कुठे आहे? भगवान परमात्मा परीक्षितीला मांडीवरती घेण्यासाठी द्वारकेहून आले. आणि द्वारकेहून कथा मी जरा फास्ट सांगते, कारण आपल्याला पुढे झाकी बघायची आणि आणखी एक कथा बघायची आहे. कारण कथा कधी पूर्ण होते? ज्यावेळी रात्रंदिवस कथा चालू असते त्यावेळी ग्रंथ पूर्ण होतो. आणि आम्ही किती तास ऐकतो, त्यातलाही 1 तास आमचा सगळा गायनात निघून जातो. मग 2 तासामध्ये काय सांगावं महाराज आम्ही तरी. परंतु तुम्हाला ज्यांना महाभारत माहीत असेल त्यांच्या या गोष्टी पटकन लक्षात येतील. भगवान परमात्मा आले, राजा परीक्षितीला मांडीवरती घेतलं, मांडीवरती खेळवलं, राजा परीक्षितीला आनंद झाला. आणि पुन्हा भगवान परमात्मा अर्जुनासह द्वारकेला निघून गेले. अर्जुन काही दिवस द्वारकेमध्ये राहिले आणि द्वारकेहून अर्जुन ज्यावेळी पुन्हा हस्तिनापूर नगरीमध्ये आले, अर्जुनाचा चेहरा हा उदास दिसला. धर्मराजाने प्रश्न विचारला, का रे धर्मा, का रे अर्जुना? धर्मराजा विचारतात, अर्जुना अरे तू ज्यावेळी द्वारकेला गेला त्यावेळी तुझा चेहरा किती आनंदित होता आणि आता तू एवढा उदास आहे, काय झालं तुला? त्यावेळी अर्जुनानं सांगितलं, दादा ऐक ना, ज्या भगवान परमात्म्याची भक्ती आपण करतो, जो भगवान परमात्मा अविनाशी आहे, तो भगवान परमात्मा आपल्याला सोडून निज धामाला निघून गेलेला आहे. ज्यावेळी ही गोष्ट कुंती मातेच्या कानावरती पडली, कुंती मातेनं समाधी अवस्थेमध्ये बसून योग अग्नीमध्ये स्वतःचा देह भस्म केला. कुंती माता गेल्या का? देव राहिला नाही, आता मी सुद्धा राहणार नाही. त्रेतायुगामध्ये सुद्धा ज्यावेळी राजा दशरथजींना सोडून प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघून गेले, माझा पुत्र मला दिसत नाही, जिथे माझा पुत्र नाही तिथे मी सुद्धा नाही, प्राणत्याग केला. कुंती मातेनं विचार केला, ज्या भगवान परमात्म्याच्या नावावरती मी एवढ्या उड्या मार मला होता, तो देव मला सोडून गेलेला आहे. आता एक 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 पांडव सुद्धा स्वर्गाच्या दिशेनं जायला लागले. परंतु कुणाचं पाप अडवालं. ज्यावेळी 5 पांडवांची स्वर्गाची यात्रा आम्ही अनुकरणामध्ये आणतो, 5 पांडवांची स्वर्ग यात्रा, एक एक व्यक्ती आता जायला लागला. 5ही पांडव द्रौपदीसह वैकुंठाला गेलेले आहेत. परंतु धर्मराजा जे आहेत, धर्मराजा ज्या पद्धतीनं माझे तुकोबारायांना नेण्यासाठी पुष्पक विमान आलं आणि तुकोबाराया पुष्पक विमानामध्ये बसून सदैव वैकुंठाला गेले, त्या पद्धतीचं विमान धर्मराजाला आणण्यासाठी आलं. 5 पांडव भगवान परमात्म्याच्या चरणावरती विलीन झाले. 5ही पांडव त्यांना स्वर्गाची गती प्राप्त झाली. 5 पांडव स्वर्गात गेले, परंतु धर्मराजा वैकुंठात गेले. इथे सुद्धा कथा सांगायला गेली तर इथे सुद्धा 5 पांडवांची स्वर्ग यात्रा
एक तास इथेच जाईल, परंतु 5 पांडव स्वर्गामध्ये गेले, बस इथपर्यंतच आपण लक्षामध्ये घ्यायचं. आणि खाली उत्तरेचा जो पुत्र आहे तो राजा परीक्षिती राज्य करायला लागला. राजा परीक्षिती राज्य करायला लागला. परीक्षितीचं राज्य होतं आणि राजा परीक्षिती एकदा आपल्या राज्यामध्ये फिरायला, पण त्यानं बघितलं, राजा परीक्षितीनं बघितलं एक बैल आहे आणि त्या बैलाचे 3 पाय, त्या बैलाला 3 पाय नाहीत, त्या बैलाला फक्त एकच पाय आहे. आणि त्याच्या समोर जी गाय उभी होती ती गाय फार रडत होती. राजा परीक्षितीला प्रश्न पडला, अरे हा बैल आहे आणि 3 पायावरती बैल कसा उभा राहू शकतो? त्यावेळी राजा परीक्षिती त्या बैलाच्या जवळ गेला. गाय रडताना दिसली. गोमातेला प्रश्न केला, गाई तुम्ही का रडताय? त्यावेळी त्या गायीनं सांगावं, हे राजन ऐका, मी सामान्य नाही, मी संपूर्ण पृथ्वी आहे, परंतु मी गायीचं रूप धारण केलेलं आहे. माझ्यावरती अन्याय इतका माजलाय, द्वापार युगाची सांगता आणि कलियुगाची सुरुवात, माझ्यावरती अधर्म एवढा वाढलाय. लोक भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत नाही, अधर्म माजला, असत्य बोलायला लागले, कोण कोणाला प्रेम द्यायला तयार नाही, लोक तीर्थ यात्रा करायला तयार नाही, जो तो ज्याचा त्याचा स्वार्थ बघतोय, मला फार त्रास होतोय. त्या बैलाकडे बघितलं, बैला अरे तू एकाच पायावरती उभा आहे. त्यावेळी बैलानं सांगावं, राजन ऐका, ज्यावेळी मी द्वापार युगामध्ये, ज्यावेळी मी कृतायुगामध्ये होतो ना, त्यावेळी कृतायुगामध्ये मला 4 पाय होते, 4. त्या 4 पायामध्ये एक पाय होता तपाचा, दुसरा होता पवित्रतेचा, तिसरा होता दयेचा आणि चौथा होता सत्याचा. पण जसं कृतायुग संपलं, त्रेतायुग लागलं, माझा तप नावाचा पाय निघून गेला. द्वापार युग लागलं, द्वापार युगामध्ये पावित्र्याचा माझा पाय निघून गेला. आणि आता कलियुगामध्ये मी फक्त एकाच पायावरती उभा आहे, तो पाय म्हणजे धर्माचा पाय आहे. म्हणजे कलियुगामध्ये धर्म हे सत्याच्या जोरावरती उभा आहे. पण तेवढ्यात कुणीतरी एक क्रूर व्यक्ती आला आणि त्या बैलाच्या 4थ्या पायाला सुद्धा मारू लागला, तो 4था पाय सुद्धा तोडू लागला. राजा परीक्षितीला राग आला. राजा परीक्षिती त्या व्यक्तीच्या जवळ गेला आणि धनुष्यातून बाण काढला आणि त्याला विचारलं, कोण आहे तू, का त्रास देतो या बैलाला? त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं, राजन मला माफ करा, पण मी कलियुग आहे, मला कली म्हणतात, मी कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सत्य सुद्धा राहणार नाही. राजा परीक्षितीला राग आला आणि राजा परीक्षितीनं कलियुगाला बंदीखान्यामध्ये टाकलं. कलियुगानं राजा परीक्षिती समोर हात जोडले. परीक्षिती राजाला कलियुग म्हणायला लागलं, राजन ऐका, तुम्ही मला बंदीखान्यामध्ये टाका, पण मला कुठेतरी स्थान द्या. त्यावेळी राजा परीक्षितीनं कलियुगाला कशामध्ये स्थान दिलं? पहिलं स्थान दिलं डावामध्ये. जे पत्त्या खेळतात ना, पत्त्याच्या डावामध्ये, तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे. जे मद्यपान करतात, त्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कलीचा वास आहे. त्याचबरोबर जिथे परस्त्रीगमन केली जाते, परपुरुष नाही म्हणता येणार, परस्त्रीचा उपभोग घेतला जातो, त्या ठिकाणी कलीचं वास्तव्य असतं. मला फार काही जास्त सांगायचं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात. परस्त्रीचा उपभोग ज्या ठिकाणी घेतला जातो त्या ठिकाणी कली आहे. परंतु कली म्हटला 3 ठिकाणी स्थान दिलं, पण अजून एखादं स्थान तरी द्या. 3 रूम मध्ये माझं भागतच नाही, मला अजून एखादं स्थान द्या. त्यावेळी राजा परीक्षितीनं कलीला स्थान दिलेलं आहे सोन्यामध्ये, सुवर्णामध्ये. सोनं आता 1.5 लाख रुपये तोळा झालाय, ती कळतं ना सोनं. सुज्ञ ऐकणारी मंडळी म्हणतील, महाराज सुवर्णामध्ये स्थान तर भगवान परमात्म्याचं आहे, विटेवरच्या भगवान परमात्म्याचं आहे, मग कलीला सुवर्णामध्ये स्थान का दिलं? ते 2 विभागामध्ये विभागण्यामध्ये आलं. जो कष्टानं धन कमवतो, जो चांगल्या पद्धतीनं धन कमवतो, त्या धनामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. पण दुसऱ्याचं वाटोळ करून एखाद्यानं धन कमवलं, अधर्मानं धन कमवलं, त्या धनामध्ये कलीचा वास आहे. कलियुगाला धनामध्ये त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. पण कलीनं विचार केला, अरे हा राजा परीक्षिती राजाचा राज्य आहे, संपूर्ण राज्य त्याच्या ताब्यात आहे, माझा प्रादुर्भाव सगळ्यावर आहे, पण याच्यावर माझा प्रादुर्भाव नाही. मी जर राजा परीक्षितीवरती प्रादुर्भाव केला, मी जर राजा परीक्षितीवरती विराजमान झालो, तर तो माझ्या ताब्यात येईल.
म्हणून कलीनं राजा परीक्षितीवरती प्रादुर्भाव दाखवायचा प्रयत्न केला. राजा परीक्षिती एकदा आपल्या राजवाड्यामध्ये अस्त्र शस्त्र बघत होता आणि अस्त्र शस्त्र बघत असताना प्रसंग असा घडला. अस्त्र शस्त्र बघत असताना जरासंध नावाचा राजा, त्याचा मुकुट राजा परीक्षितीनं घेतला. तो मुकुट अधर्माच्या पैशाचा होता. जरासंधाचा मुकुट घेतला आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. जरासंधाची जेवढी बुद्धी होती सगळी राजा परीक्षितीच्या डोक्यामध्ये आली. जो राजा परीक्षिती सत्यवादानं वागत होता, जो राजा परीक्षिती सत्यत्वाची वाट समाजाला दाखवत होता, जरासंधाचा मुकुट परिधान केल्याच्या नंतर राजा परीक्षितीच्या डोक्यामध्ये वाईट विचार आले आणि राजा परीक्षिती अरण्याच्या दिशेनं गेला शिकारी करण्यासाठी. जो राजा कधी शिकारी करत नव्हता, पशुपशवादिकांवरती दया करत होता, त्या राजाला अरण्यामध्ये एक ऋषी भेटले आणि राजा परीक्षितीला तहान लागलेली आहे. कथा मी फार उरकती सांगते. राजा परीक्षितीला तहान लागलेली आहे आणि राजा परीक्षितीच्या अंतकरणामध्ये जरासंधाचा मुकुट परिधान केल्याच्या नंतर अशी बुद्धी झाली. राजा परीक्षितीला वाटतंय हा ऋषी जरी असला तरी यानं माझ्या पाया पडावं. असतात काही काही येड्या बुद्धीचे, त्यांना ढेकळं कळत नाही पण असं वाटतं चांगल्या चांगल्याने माझ्या पाया पडलं पाहिजे. असतील काही काही महाभारत. राजा परीक्षितीला प्रश्न पडला, हे ऋषी आहेत ना, मला तहान लागलेली आहे, हे योग निद्रेमध्ये आहेत, आता मला तहान लागलेली आहे, पण यांनी सुद्धा माझं वर्चस्व गावं का, तर जरासंधाचा मुकुट परिधान केलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर दुसऱ्याचे कपडे घालत असू तर त्याचे सगळे वाईट विचार आपल्यामध्ये येणार. आपण जर कुणाच्या ताटातलं जेवण केलं तर त्याची बुद्धी आपल्यामध्ये येणार. आपण एखाद्याचं घड्याळ जरी वापरलं तरी ते घड्याळ सुद्धा आमच्या विचारांमध्ये परिवर्तन करतं. आम्ही या जगाच्या पाठीवरती कुणाची वस्तू धारण केली नाही पाहिजे. जे असेल ते स्वतःचं फाटकं असावं, पण ते स्वतःचं असावं. कसं का असे ना, पण ते स्वतःच असावं. जरासंधाचा मुकुट परिधान केला आणि राजा परीक्षितीला राग आला. अरे मी राजा आहे आणि माझ्या समोर यानं मला पाणी देऊ नये, माझ्या समोर तपश्चर्या करावी. राजा परीक्षितीने एका बाणावरती एक सर्प उचलला आणि तो सर्प, जे ऋषी तप करत होते त्या ऋषींचं नाव आहे शमीक ऋषी. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो सर्प राजा परीक्षितीनं टाकला आणि तो सर्प टाकल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, कुणीतरी ते बघितलं आणि बघितल्याच्या नंतर शमीक पुत्र जे शृंग ऋषी आहेत, शृंग ऋषी, त्या शृंग ऋषींना सांगितलं, अहो कुणीतरी माणूस आला, कुणीतरी राजा आला आणि त्यांनी तुमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये एक सर्प टाकलेला आहे. शृंग ऋषींना राग आला. त्यांनी कौशी नदीचं पाणी हातामध्ये घेतलं आणि कौशी नदीचं पाणी हातात घेऊन शृंग ऋषींनी श्राप दिलेला आहे, ज्याने कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेला आहे तो व्यक्ती 7 दिवसाच्या नंतर त्या व्यक्तीला तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्या व्यक्तीचा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. ज्यावेळी शृंग ऋषींनी राजा परीक्षितीला श्राप दिला, राजा परीक्षिती त्याच्या अगोदर आपल्या राजवाड्याकडे निघून गेलेले होते. मग त्याच्यानंतर प्रसंग असा घडला, शमीक ऋषी आश्रमामध्ये आले आणि शृंग ऋषी रडू लागले. शृंग म्हणजे त्यांचा मुलगा रडू लागला. वडिलांनी विचारलं, बाळा काय झालं? त्यावेळी शृंग म्हणू लागला, बाबा अहो तुमच्या गळ्यात कुणीतरी सर्प टाकला, मला राग आला आणि प्रचंड रागाच्या भरामध्ये मी एका भल्या व्यक्तीला श्राप दिलेला आहे. त्यावेळी प्रसंग असा घडला, शृंग पश्चाताप करू लागला. त्यावेळी शमीक ऋषींनी आपला एक शिष्य, गौरखमुख त्याचं नाव, त्या शिष्याला राजा परीक्षितीकडे पाठवलं. राजा परीक्षितीनं जरासंधाचा मुकुट असा काढून ठेवला. आता मात्र राजा परीक्षितीला पश्चाताप होऊ लागला. अरे मी जरासंधाचा मुकुट परिधान केला, माझ्याकडून एका साधूची अपमानित घटना घडलेली आहे, त्याचा पश्चाताप मला होतोय. तेवढ्यात शमीक ऋषींचे शिष्य गौरख परीक्षिती राजाच्या जवळ आले आणि परीक्षिती राजाला सांगितलं, राजन शमीक ऋषींचे पुत्र शृंग ऋषी त्यांनी तुम्हाला श्राप दिलेला आहे की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प तुम्हाला दंश करेल आणि 7 दिवसामध्ये तुम्ही मृत्युमुखी पडाल. राजा परीक्षितीचे डोळे उघडले, पाप केलं त्याचं प्रायश्चित्त करावंच लागेल. आपला पुत्र जयमीजयला संपूर्ण राज्य कारभार राजा परीक्षितीनं समर्पित केला आणि राजा परीक्षिती स्वतःच्या उद्धाराचं साधन करण्यासाठी
राजा परीक्षिती हरिद्वार मध्ये आले. हरिद्वार मध्ये आल्याच्या नंतर त्यांना नारद महर्षी, ऋषी, मुनी सर्वजण दिसले. सगळे दिसल्याच्या नंतर राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी काय मार्ग काढावा, काय सांगावं याचा प्रयत्न करतात. काय केल्यानं 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार होईल. सर्व ऋषीगण राजा परीक्षितीच्या समोर बसलेले आहेत, परंतु उद्धाराचं काय करावं, कशानं राजा परीक्षितीचा उद्धार होईल हे कळत नाहीये. तेवढ्यामध्ये त्या पुण्य पावन हरिद्वार नगरीमध्ये शुक मुनींचं आगमन झालेलं आहे. शुकदेव भगवान की जय. शुक मुनींनी अखंड विरतपणे मौन धारण केलेलं होतं आणि मौन धारण केल्याच्या नंतर राजा परीक्षितीनं सांगितलं, राजन, एखाद्याचा मृत्यू जर 7 दिवसामध्ये होणार असेल तर त्यानं काय करावं. शुक मुनींना आनंद झाला. राजा परीक्षितीचा प्रश्न ऐकल्याच्या नंतर का राजा परीक्षितीनं असं नाही विचारलं 7 दिवसात माझा मृत्यू होणार आहे, माझ्या उद्धारासाठी तुम्ही काहीतरी करा, असं नाही विचारलं. स्वतःच्या स्वार्थासाठी प्रश्न नाही विचारला. राजा परीक्षिती प्रश्न विचारतोय, शुक मुनी, मी तुम्हाला शरण आलेला आहोत, तुमचं शिष्यत्व पत्कारलेलं आहे. राजा परीक्षिती शुक मुनींना सांगतो, ज्याचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे त्यानं काय केलं पाहिजे. आपल्या शुक मुनींनी मौन सोडून दिलेलं आहे आणि जगाचं सर्वात श्रेष्ठ तत्वज्ञान श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगण्याचं काम कुणी केलेलं आहे. शुक मुनींनी केलेला आहे. ज्यावेळी हा प्रसंग झाला, संत भेट झाली, राजा परीक्षितीला सांगितलं, राजा तू कथा श्रवण करायला बसतोय, 7 दिवसामध्ये तुझा उद्धार होणार आहे, पण ऐक रे राजा, ऐक, अगोदर तू तुझ्या आसनावरती स्थिर राहा, तुझी बुद्धी तिला भटकू देऊ नको, तुझ्या मनामध्ये चंचलता ठेवू नको, अखंड विरतपणे भगवान परमात्म्याचं स्मरण तू कर. हा उपदेश ऐकल्याच्या नंतर एक 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 कथा श्री शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतायत आणि शुक मुनींनी राजा परीक्षितीला जे जे काही सांगितलं ते नैमिषारण्यामध्ये श्री सूतजी महाराज शौनकाधिक ऋषींना सांगतायत. लक्षात आलं ना, संदर्भ लागला ना. हा, राजा परीक्षिताला एक 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 कथा सांगू लागले. भक्तांची यादी येऊ लागली. भगवान परमात्मा कसा आहे, भगवान परमात्मा कुठे राहतो, भगवान परमात्म्यानं काय काय केलं याचं एक 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 वर्णन शुक मुनी राजा परीक्षितीला सांगतायत. भक्तांची यादी येऊ लागली आणि भक्तांच्या यादीमध्ये एक नाव आलं, विदुरजी. विदुरजी नाव आलं. त्यावेळी राजा परीक्षितीनं सांगावं, हे विदुरजी माझ्या आजोबांचे काका होते. शुक मुनी माझ्या आजोबांचे काका होते, मग त्यांचं भक्तांच्या यादीत नाव आलं तरी कसं. शुक मुनी सांगू लागले, तुझ्या आजोबांचे काका विदुर काका फार 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 परमार्थिक होते. दुर्योधनाच्या घरचं 56 भोग भगवान परमात्म्यानं नाकारलं आणि विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. भगवान परमात्मा ज्यावेळी युद्ध करण्याच्या अगोदर समजूत घालायला आलते दुर्योधनाची, बाळा युद्ध करू नको. विदुर काकाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण विदुर काकाला हकलून दिलं राज्यातून. पण भगवान परमात्मा ज्यावेळी समजूत घालण्यासाठी आले, भगवंताचं स्वागत केलं दुर्योधनानं. पण देवानं सांगितलं, दुर्योधना तुझ्या घरचं अन्न खाल्लं, तुझ्या घरचे 56 भोग खाल्ले तर माझ्या बुद्धीमध्ये परिवर्तन होईल. मला तुझ्या घरचं अन्न खायचं नाही, मला विदुर काकांच्या घरची माखण मिश्री खायची. विदुर काकांचं चरित्र सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. विदुर काकांच्या घरची माखण मिश्री भगवान परमात्म्यानं खाल्लेली आहे. अतिशय आनंदानं, जिथे भाव आहे, जिथे भक्ती आहे, तिथे भगवान परमात्मा जातात. आणि ज्यावेळी विदुर काकांच्या घरी भगवान परमात्मा गेले, दुर्योधनाच्या घरचं 56 भोग नाकारलं, पण विदुर काकांच्या घरी गेले. काकीला समजेना काय करावं. देवाला पाटावर बसवायचं तर काकी स्वतः पाटावर बसल्याने देवाला खाली बसायला दिलं. कारण एक तर माणसाला जास्त दुःख असेल तर त्या दुःखात काय करावं कळत नाही, आणि अचानक फार आनंद झाला तर त्या आनंदामध्ये काय करावं कळत नाही. विदुर काकीला आनंद झाला, देवघरामध्ये आले, देवघरामध्ये आले, देवघरामध्ये आलेत. आता आनंद गगनात मावेना. विदुर काकीनं काय केलं, असे केळं सोलायला लागले. केळातला गाभा फेकून द्यावा आणि केळीची साल देवाला खायला द्यावी. पण भगवान परमात्म्यानं केळीची साल सुद्धा खाल्ली. मनामध्ये भाव असेल ना, तुम्ही अंतकरणापासून तुळशीचं पान भगवान परमात्म्याला समर्पित करा. जिथे भाव आहे, जिथे भक्ती आहे, तिथे विटेवरच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, द्वारकेच्या श्रीकृष्ण परमात्म्याला यावंच लागतं. पण गिरी
राग कला राग कला राग राग कला राग कला जानत तो का राग कला जानत तो का आगाओ कोई सुनने वाला 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 उच्च नीच काही रे भगवंता 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 कृष्ण भाव भक्ति देखिया कृष्ण भाव भक्ति देखिया उच्च नीच काही रे भगवंता उच्च नीच काही रे भगवंता उच्च नीच काही रे भगवंता भगवंता जिथे भाव आहे, जिथे भक्ती आहे, जिथे अथांग भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं जातं तिथे भगवान परमात्मा असतो. आमच्याही कथेमध्ये भगवान परमात्म्यानं यावं याच्यासाठी आम्हाला सुद्धा आनंद घ्यावा लागेल. अगदी एक 5 मिनिट सगळ्यांनी उठून उभं राहायचंय. त्याच्यानंतर आपण गोड अशी भक्त प्रल्हादांची झाकी या ठिकाणी बघणार आहोत. एक अगदी 5 मिनिट सगळ्यांनी मोठ्यानं भजन करायचंय. फार मोठ्या उठायला सुद्धा लय टाइम लागतो बाबा, गुडघे गेले माणसाचे कामातून. सगळ्यांनी भजन करायचं मोठ्या प्रेमाने. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की हात वर करायचा आणि देवाचं नाव घ्यायचं. कंटाळा आलाय का सगळ्यांनी? हा मोठ्या प्रेमाने मोठ्या श्रीमद भागवत महापुराण की जय कृष्ण भगवान की जय सरकार की जय श्री राधे खाली पाय मोकळे व्हावे याच्यासाठी सगळ्यांना 2 मिनिटं उभं केलं. आजची कथा जरा जास्त वेळ चालली असू द्या. 11:15 पर्यंत सांगतायत एका भक्तानं कशा पद्धतीनं भक्ती केली आणि भक्तांचं संरक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा कोणत्या कोणत्या रूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आत्ताची जी आख्यायिका आहे ती मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. आता आपण डायरेक्ट झाकी बघू. आख्यायिका देवाची आराधना केली. ब्रह्मदेवाला सांगितलं मला अमरत्व द्या, परंतु ब्रह्मदेवानं सांगितलं हा स्टॉक माझ्या दुकानात भेटत नाही. अमरत्वाचं वरदान मी तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु हिरण्यकश्यपूनं वरदान मागितलं मला आग जाळू शकणार नाही, पाणी मारू शकणार नाही, मला दिवसा मरण नको, रात्री नको, अस्त्र शस्त्रानं नको, पशुच्या हातून नको, स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. तथास्तु म्हटलेलं आहे. आणि हिरण्यकश्यपू या सृष्टीवरती त्याला असं वाटतं आता ब्रह्माजींनी मला वरदान दिलेलं आहे तर त्याच्यानंतर मी पूर्णतः देव झालेलो आहे.
हिरण्यकश्यपूला असं वाटतंय सगळ्यांनी माझी आराधना करावी, परंतु हिरण्यकश्यपूचे जे 4 पुत्र आहेत, पहिल्या पुत्राचं नाव आहे राध, दुसरा आहे अनुराध, तिसरा आहे संग्राध आणि चौथा आहे भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपूचे 4 पुत्र आहेत. 3ही पुत्र मोठे मुलं हिरण्यकश्यपूचं ऐकतात, हिरण्यकश्यपूचं भजन करतात, पण जे छोटे आहेत त्यांचं नाव आहे भक्त प्रल्हाद. आख्यायिका उद्या मी तुम्हाला पूर्ण आख्यायिका उद्या सांगेल, कारण आख्यायिका सांगायला गेलं तर मध्यंतरी 8-10 तास जाईल. उद्या मी शॉर्टकट पद्धतीनं तुम्हाला सगळं सांगेल, परंतु आता आपण डायरेक्ट झाकी बघणार आहोत. ज्यावेळी हिरण्यकश्यपू सारखा दैत्य माजला, आणि हा दैत्य कोण होता? हा दैत्य भगवान विष्णूच्या दारामध्ये जे द्वारपाल होते त्यांचं नाव आहे जय आणि विजय. सृष्टीची उत्पत्ती करताना ज्यावेळी ब्रह्माजींनी सनत कुमारांना जन्म दिला, सनत कुमार म्हणले आम्ही सृष्टीची उत्पत्ती करणार नाही, त्यावेळी सनत कुमारांना श्राप दिला. आपण काल जे सनत कुमार बघितले ना, ते 4 सनत कुमार, त्यांना श्राप दिला, तुम्ही 5 वर्षाचेच बालक राहाल आयुष्यभर आजन्म. ते 5 वर्षाचे बालक राहिले आणि 5 वर्षाचे बालक भगवान श्री हरिविष्णूंचं भजन करत त्यांच्या दारामध्ये गेले. दारामध्ये गेल्याच्या नंतर जय आणि विजय द्वारपालानं त्यांना अडवलं, परंतु द्वारपालांना सनत कुमारांचा अधिकार माहित नव्हता. सनत कुमारांनी द्वारपालांना श्राप दिला, तुम्ही देवाच्या दारात द्वारपालाचं काम करताय आणि या दारामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये क्रूरता आहे, राक्षसी वृत्ती आहे, तुम्हाला पुढचा जन्म हा राक्षसाचा होईल, तुमचे पुढचे 3 जन्म हे राक्षस योनीत जातील. सनत कुमारांनी जय विजयाला श्राप दिला. त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू आले आणि उशाप म्हणून भगवान श्री विष्णू म्हटले, तुम्ही 3 जन्मामध्ये राक्षस व्हाल, परंतु तुमचा उद्धार करण्यासाठी मी 4 अवतार, 4 मुख्यतः अवतार धारण करेल. त्यातला मुख्य अवतार आपण या ठिकाणी बघणार आहोत. भक्त प्रल्हादानं भक्ती करावी, एवढी भक्ती करावी, एवढी भक्ती करावी. कयादू मातेला कधी कधी हर्ष आनंद वाटावा. भक्त प्रल्हादाचा आमचा मुलगा टाळ घेऊन भजन करत असेल, आईला आनंद वाटतो. कयादू मातेला आनंद होऊ लागला, माझं लेकरू भजन करतंय, माझ्या लेकराला भगवान परमात्म्याच्या नावाचा छंद आहे. परंतु हिरण्यकश्यपूला ही गोष्ट खटकतीये, ज्यानं माझ्या भावाचा वध केला त्याला मी जिवंत सोडणार नाही, ते आहेत भगवान श्री विष्णू. मग आता भक्त प्रल्हादाला त्रास द्यायला सुरुवात केली कोणी? स्वतःच्या बापानं. कशा पद्धतीनं त्रास दिला भक्त प्रल्हादाला? उकळत्या पाण्यामध्ये, उकळत्या तेलामध्ये तळून काढलं, परंतु भक्त प्रल्हादांचा एक जप अखंड विरतपणे चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जिथे तेल टाकून भक्त प्रल्हादांना उकळलं जातंय, त्या ठिकाणी जिथे तेल आहे तिथे अचानक पुष्पवृष्टी होते. भगवान परमात्मा भक्त प्रल्हादाचं संरक्षण करतात. आणि याच्या पलीकडे काय काय घडलं, भक्त प्रल्हादाला किती त्रास दिला, याची करुणामय झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि भगवान परमात्म्याचं अवतार कार्य या ठिकाणी बघणार आहोत. झाकी आलेली आहे का? चला चला राकेश महाराज येऊ द्या. चला. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू अगोदर दोघांना पाठवून द्या आणि ते येतात. तोपर्यंत भक्त प्रल्हादजी कशा पद्धतीनं भजन करतात, भक्त प्रल्हादजींचं भजन आपण या ठिकाणी करायचंय आणि भक्त प्रल्हादजींचं स्वागत या ठिकाणी करायचंय. कशा पद्धतीनं? हरी शरणम